आपल्या प्रबोधन व्याख्यानमालेतर्फे आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सुरुवातीला मी सर्वांचे आभार मानतो। या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष माझे प्रिय विद्यार्थी प्राध्यापक प्रबोधक, आता आपण त्यांचा सत्कार केला ते महाराष्ट्राचे रत्नाकवी बाळासाहेब प्रमाणे पाटील, सर, माझे शिक्षक डॉक्टर सर आणि तुम्ही सर्व माझे स्नेही शिक्षक आणि शिक्षक, 2-3 गोष्टी व्याख्यानापूर्वी मी बोलू इच्छितो। एक गोष्ट अशी आहे की हे सुसंस्कार विद्यालय सुरू करत असताना मगदूम सर त्यापूर्वी प्रतापसिंह भोसले विद्यालय जे आहे तिथे काम करत होते आणि काम करत असताना त्यांची वेगवेगळ्या कारणांनी कुचंबणा होत होती असं लक्षात आलं आणि त्यातून मुक्ती देण्यासाठी आपण ही संस्था खरं म्हणजे स्थापन केली। एखादा कर्तृत्ववान शिक्षक कधी कधी संस्थांच्या कचाट्यामध्ये आणि संस्थांच्या व्यवस्थापनामध्ये त्याला अपेक्षित असलेलं कार्य करू शकत नाही, असं बऱ्याचदा होतं। म्हणजे व्यक्तिशः मी पण कॉलेजमध्ये असताना मला आठवतं की माझ्या कल्पनेचं फार कमी मला कॉलेजमध्ये करता आलं। कॉलेजची शिस्त असते, त्या संस्थेची व्यवस्था असते आणि प्रत्येक जण आपापल्या कल्पनेप्रमाणे काम करायला लागलं तर संस्था राहणार नाही, त्याची पण एक सार्वजनिक शिस्त असते। पण त्या सगळ्या व्यवस्थेतून पण आपला आत्मा मरू न देता आपल्या स्वप्नांचं साम्राज्य आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे, असा प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने प्रयत्न करतो। तसा प्रयत्न मगदूम सरांनी या ठिकाणी केला आणि गेल्या काही वर्षात त्यांनी ज्या पद्धतीनं काम सुरू केलं ते अभिनंदनास पात्र आहे। मी त्यांचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो। आता आपण गवाण्यांचा सत्कार केला, तो एक कार्यक्षम अधिकारी म्हणून, पण त्यापेक्षा त्यांची कविता तुम्ही जर वाचल्या तर एक संवेदनशील मनुष्य कसं आहे हे आपल्या लक्षात येईल। या शाळेमध्ये मी खरं म्हणजे वारंवार आलेलो आहे, म्हणजे आलेलोच नाही असं काही नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा बोलवले तेव्हा मी आलो, भाव वगैरे न खाता आलेलो आहे अशी माझी धारणा आहे। आज आपण महात्मा गांधींच्या 2 पैलूंबद्दल विचार करायचं ठरवलेलं आहे। एक गांधीजींचं असं रूप आहे की ज्या रूपाचं गौरवीकरण त्यांची हत्या करणारे लोक सतत करत आलेले आहेत। म्हणजे आपली अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली अलीकडे विधान केलेलं आहे की गांधी सनातनी होते आणि सनातनी गांधींचं जे रूप आहे ते रूप जगासमोर आणणं आपलं काम आहे, अशा प्रकारचं ते वक्तव्य होतं। हा विषय देताना ती एक पार्श्वभूमी आहे की का हा विषय मी दिला, की एकीकडे गांधींना सनातनी म्हणून लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न प्रतिगामी मंडळी करतात, कारण त्यात त्यांचा फायदा आहे, आणि दुसरीकडे आपल्यासारखी जी जागरूक मंडळी आहे ती गांधीजींचं पुरोगामी रूप आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न। हे खरं आहे की गांधीजी सुरुवातीच्या काळामध्ये सनातनी होते, पण नंतर ते राहिले नाही। गांधीजींनी स्वतःच असं सांगितलेलं आहे की एकाच विषयावर किंवा एकाच धोरणावर माझी जर 2 मतं तुमच्या लक्षात आली तर त्यातलं शेवटचं मत हे अंतिम मानावं। त्यामुळे सुरुवातीला समजा आपण गृहीत धरू की गांधीजी सनातनी होते, पण शेवट काय होते असा जर तुम्ही विचार केला तर ते नक्की पुरोगामी होते, याला विचारायला कुठल्या सरसंघचालकाला विचारायला जायची अजिबात गरज नाही।
हे मी असं का म्हणतो, तर त्याला अलीकडच्या काळामध्ये मी महात्मा गांधी वेगवेगळ्या कारणांनी वाचतो आहे. ते वाचायचं पण कारण असं आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळासाठी मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचं संपादन करतो आहे. साधारणपणे 15 खंड होती इतकं प्रचंड साहित्य तर्कतीर्थांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या जीवन, साहित्य आणि कार्याचा विचार करताना वारंवार मध्ये मध्ये गांधी येतात. म्हणजे तर्कतीर्थांच्या जीवनामध्ये वारंवार गांधी येतात असं माझ्या लक्षात आले. आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा गांधींचं चरित्र वाचतो, विशेषतः त्यांचं बालपण वाचतो, त्यांचं तरुणपण वाचतो, त्या आपल्या 2-3 गोष्टी वारंवार लक्षात येतात. त्यांची जी आई होती आणि त्यांचे जे वडील होते हे अत्यंत कर्मठ हिंदू. तुम्ही जर 19व्या शतकाचा उत्तरार्ध पाहिला तर खरं म्हणजे सगळा भारतच सनातनी, म्हणजे केवळ गांधी सनातनी होते म्हणण्याला काही फारसा अर्थ नाही, टिळक पण सनातनी होते असं तुम्हाला सांगते. सनातनी हा शब्द ती मंडळी कोणत्या अर्थाने वापरतात मला माहीत नाही, पण तर्कतीर्थांनी सनातनी शब्दाचा एक नवा अर्थ त्यांच्या साहित्यात सांगितला. सनातन म्हणजे पुरातन आणि पुरातन म्हणजे वैश्विक. सनातन म्हणजे पुरातन आणि पुरातन म्हणजे वैश्विक. आता पुरातन हे वैश्विक कसं, तर पुरातन साहित्य तुम्ही वाचत असताना अलीकडे मी वेद पण वाचायला लागलेलो आहे, मनुस्मृती पण वाचायला लागलेलो आहे, अभ्यास म्हणून तो वाचतो, त्यांचा काही प्रभाव माझ्यावर नाही. पण आपण सगळ्यांनी केव्हा तरी जेव्हा आपण दुसऱ्यांच्यावर टीका करतो तेव्हा त्या टीकेचे आधार पण आपण शोधले पाहिजेत की आपण का टीका त्यांच्यावर केली पाहिजे. टीका करण्यासाठी मूळ वाचणं हे अत्यंत गरजेचं असतं. ते वाचत असताना माझ्या असं लक्षात आलंय की वैदिक साहित्याचा अभ्यास तुम्ही करायला लागला तर वेदामध्ये कुठेही जाती धर्मांचा उल्लेख नाही. जाती धर्मांचा उल्लेख हा अगदी अलीकडच्या काळाला, म्हणजे गेल्या 600, 500, 700 वर्षात जात आणि वर्ण व्यवस्था आहे. विशेषतः मनुस्मृतीच्या नंतर पुरोहितशाही मोठ्या प्रमाणात हिंदू समाजामध्ये आहे. हिंदू हा धर्म आहे का याच्याबद्दल पण अनेक विद्वानांनी मतभेद व्यक्त केलेले आहे. अलीकडे मी धर्माचाही जास्त खोलात सर्व धर्मांचा अभ्यास करायला लागलेला आहे. माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की जगातले सगळे धर्म आणि हिंदू धर्म याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. तुम्ही जर मुस्लिम धर्म पाहिला तर मुस्लिम धर्मामध्ये तुम्हाला असं दिसेल की मुस्लिम धर्म हा एका प्रेषिताने निर्माण केला आणि त्यांचा एकच एक ग्रंथ कुराण हा धर्मग्रंथ म्हणून आपल्याला दिसेल. तुम्ही बायबल वाचायला लागाल किंवा ख्रिश्चन धर्म समजून घ्यायला लागाल तर त्यांचा एकच एक धर्म संस्थापक आहे आणि एकच एक धर्मग्रंथ देखील बायबल हा त्यांचा जुना करार आणि नवा करार हा तुम्हाला दिसेल. आणि येशूच्या पलीकडे दुसरा धर्म संस्थापक नाही असं तुम्हाला दिसेल. यहुदी धर्माबद्दल देखील तुम्हाला असं सांगेल. बौद्ध धर्माबद्दल तुम्हाला त्रिपिटका वगैरे त्यांचे जे विशिष्ट ग्रंथ आहेत त्याच्या पलीकडे त्या धर्माची मुळं तुम्हाला दिसणार नाही. मी ही उदाहरणं अशासाठी देतो की एकीकडे जगातले सगळे धर्म एकचालकांवरती आहेत. एकचालकांवरती म्हणजे एका प्रेषिताने निर्माण केलेले आणि एका धर्मग्रंथाच्या आधारे चालणारे ग्रंथ. तुम्ही जर हिंदू धर्माचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की हिंदू धर्माला कोणी संस्थापक नाही आणि त्या तर्कावर हा धर्मच ठरत नाही मुळात. दुसरी गोष्ट अशी की हिंदू धर्माला एकच एक संस्थापक जसा नाही तसा एकच एक धर्मग्रंथ नाही. अलीकडचं शासन आणि अलीकडची प्रतिगामी विचार मंडळी, मला मोठं दुःख होतं की आपले वर्तमान पंतप्रधान, मला नावी घ्यावंसं वाटत नाही त्यांचं, की ते जेव्हा जेव्हा विदेशात जातात तेव्हा श्रीमद भागवत ग्रंथ घेऊन जातात आणि ते देशाचा ग्रंथ म्हणून देतात. श्रीमद भागवत
हा काही देशाचा ग्रंथ नाही. श्रीमद भागवताला इथल्या दलित समाजांनी स्वीकारलेलं नाही, इथल्या ओबीसी समाजांनी स्वीकारलेलं नाही. असं आपण तुम्ही जर समाजाचा अभ्यास करायला लागाल तर तुमच्या असं लक्षात येईल की मग भारताचा धर्मग्रंथ कोणता, तर संविधान हाच भारताचा धर्मग्रंथ आहे. ते आपण कोणाकडून लक्षात ठेवलं पाहिजे. पुरोगामी विचारधारेच्या लोकांनी हे जोरात सांगितलं पाहिजे समाजाला की भारतीय वर्तमान संविधान हेच आमचा धर्मग्रंथ आहे, तोच आमचा धर्म आहे, तीच आमची संस्कृती आहे. हे जोपर्यंत आपण उच्चारावानी भारतामध्ये सांगणार नाही तोपर्यंत भारताचं दिशांतर, भारताचं धर्मांतर आणि भारताला एका वेगळ्या वाटेनं नेण्याचा जो उद्योग प्रतिगामी मंडळी करतात त्याला शह मिळणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, अलीकडे कायद्याच्या अभ्यासाच्या अंगाने मी जेव्हा असं पाहतो की भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे आहेत. विशेषतः आपण घटना मान्य केल्यानंतर जे कायदे आपण निर्माण केले आणि त्यापूर्वी पण ब्रिटिशांचे जे शेकडो कायदे आपण स्वीकारलेले अमेंडमेंट करून, तुम्हाला सर्वांना लक्षात असेल की अशी कल्पना करा की भारतामध्ये 500 कायदे आहेत. त्या 500 कायद्यांच्या पैकी निम्मे कायदे तर ब्रिटिशांचेच कायदे आहेत आणि ते तत्कालीन परिस्थितीवर निर्माण केलेले कायदे. ते सगळे कायदे काय आपण आहे तसे स्वीकारलेले नाही. त्या कायद्यामध्ये एकदेशीय सुधारणा करून, समकालीन सुधारणा करून आपण ते स्वीकारले. उदाहरण देवदासीचा कायदा आपण अमेंड केला आणि स्वीकारला. हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे, म्हणजे हिंदू वारस कायदा आहे, हा आपण अमेंड केला म्हणजे दुरुस्त केला आणि स्वीकारला. अशा अनेक बालकांचा कायदा आहे पण दुरुस्त केला आणि स्वीकारला. तर कायद्यांच्या पण अभ्यासात तुम्हाला असं दिसेल की पारंपरिक कोणती गोष्ट आपण आहे तशी स्वीकारलेली नाही. आणि याच्या मागे कोण होतं असं जर तुम्ही मला विचाराल, परत तुमच्या असं लक्षात येईल की आपले सगळे बदल हे महात्मा गांधींना प्रमाण म्हणून आपण करत आलेलो आहोत. त्याची जी फिलॉसॉफिकल फाउंडेशन आहे ते गांधी विचार दर्शनच आहे. त्यामुळे भारतात मी जगामधल्या अनेक देशांच्यामध्ये 20-25 देश तर मी फिरून आलेला मनुष्य आहे. मी जेव्हा जेव्हा विदेशात जातो तेव्हा म्हणजे मला असं आठवतं की मी जपानमध्ये होतो आणि एका मेट्रो स्टेशनवर उभं होतो आणि माझ्या शेजारी एक जपानी मनुष्य होता. तर सहज काहीतरी बोलायला, सहसा जपानी माणसं तिलाही तशी बोलत नाही. आपण भारतीय लोक मोकळे असतो, आपणच बोलायला सुरुवात करतो. मी त्यांना असं विचारलं की त्यांच्या पद्धतीने नमस्कार केला, असं मान देतो. मग त्यांनी नमस्कार केला आणि मग त्यांनी विचारलं की यू आर फ्रॉम, मी म्हटलं इंडो. जपानमध्ये इंडियाला इंडो म्हणतात. मी आय एम फ्रॉम इंडो. हो, यू आर फ्रॉम गांधीज कंट्री. म्हणजे भारताची ओळख हा गांधींचा देश म्हणूनच आहे जगामध्ये. हे आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे गांधींना वजा करून भारताचा विचार कुणालाच करता येणार. मी तुम्हाला असं सांगत होतो की ही जी सगळी पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीवर गांधी आपल्याला अभ्यास करतो. गांधींचं बालपण आणि गांधींच्या तरुणपणामधल्या काही घटना मी तुम्हाला सांगेन. त्यांचे पालक जे होते गांधीजींचे, हे सनातनी होते, पण गांधी मात्र सनातनी कधीच नव्हते. मी साध्या साध्या गोष्टी सांगतो की गांधींना शिक्षणासाठी विदेशात पाठवायचा प्रसंग आला की बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवायचं. तर आई पुतळाबाई ही काही तयार नव्हती गांधींना विदेशात पाठवायला. तिच्या मनामध्ये प्रचंड असे तणाव होता की हा इंग्लंडमध्ये गेला तर धर्मभ्रष्ट होईल. धर्मभ्रष्ट नावाची जी कल्पना आहे ती पण धर्माशी फार कमी निगडीत आहे. धर्मभ्रष्टतेचा संबंध मित्रांनो सदाचाराशी जास्त आहे. अलीकडच्या काळामध्ये जे भ्रष्ट आहे ते सगळं धर्मामध्ये राहिलेलं दिसेल आणि जे सभ्य आहे ते सगळं धर्माच्या बाहेर तुम्हाला असलेलं दिसेल. म्हणून केव्हा तरी धर्म नाकारण्याची चळवळ, जात नाकारण्याची चळवळ, वर्णाश्रम नाकारण्याची चळवळ केव्हा तरी आपण मोठ्या प्रमाणात सुरू केली पाहिजे. तरच खरं ते गांधींना दिलेलं अभिवादन ठरेल. मी असं कशासाठी सांगतो तर पुतळीबाईंनी गांधींना पहिल्यांदा इंग्लंडला पाठवताना त्यांच्याकडून 3 वचनं घेतलेली होती. 3 वचनं काय होती? एक वचन असं होतं की मी दारू पिणार नाही, गांधींच्याकडून घेतलेलं वचन.
मी दारू पिणार नाही. दुसरं वचन होतं मी मांसाहार करणार नाही आणि मी परस्त्री गमन करणार नाही. अशी 3 वचनं पुतळाबाईंनी गांधीजींच्याकडून घेतली होती आणि मग विदेशात जायला परवानगी. आता नुसतं या 3 कॅरेक्टरिस्टिकवर जरी तुम्ही गांधींना पाहिलं तरी तुमच्या असं लक्षात येईल की हे काही सनातन पण नव्हे. या ज्या 3 अटी आहेत याच्यामध्ये आज देखील या अटी तुम्हाला आणि मला सगळ्यांना मान्य आहेत. मी माझ्या मुलांचा जेव्हा विचार करतो मला चांगलं आठवतं की माझी मुलं पुण्याला शिकायला गेली तर पुण्याला मोठा मुलगा जेव्हा शिकायला गेला तेव्हा मी त्याला याच 3 गोष्टी सांगितल्या तर त्या गांधींच्या आईच्याच होत्या. पण म्हणले या 3 गोष्टी पाळणार असशील तर तू पुण्याला जा. नंतर छोटा मुलगा पुण्याला परत शिकायला गेला त्याला पण या 3च गोष्टी मी सांगितल्या होत्या. नंतर तो विदेशात जायला निघाला छोटा मुलगा तर तो सतत विदेशात असतो त्याला पण या 3 गोष्टी सांगितल्या. मला मोठा अभिमान वाटतो की मी गांधी आचरला की नाही मला माहीत नाही पण मी माझ्या मुलांना गांधीजींचे हे 3 तथाकथित सनातन पण प्रागतिक माझ्या दृष्टीने ज्याला ते लोक सनातन म्हणतात या अत्यंत प्रागतिक गोष्टी होत्या. त्या प्रागतिक गोष्टी दिल्यामुळे माझं घर हे अभेद्य किल्ल्याप्रमाणे निर्व्यसनी राहिलेलं आहे माझ्यासह. आपण केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की गांधी नावाचा विचार गांधी नावाचं जीवन गांधी नावाची जी व्यक्ती आहे ही काही ऑर्थोडॉक्सनेस नव्हे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सदाचाराच्या गोष्टी आहेत आणि सदाचाराला जर कोण सनातन म्हणत असेल तर भले ते म्हणत पण त्यांचं सनातनपण हे कर्मकांडी सनातनपद आहे. म्हणजे ज्याला आपण ज्या सनातनपणाला विरोध करतो आपण ते कर्मकांड आहे. म्हणजे सत्यनारायणची पूजा अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगता येईल किंवा व्रतवैकल्य आहे. याला आपल्या म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध आहे. पुरोगामी विचाराचा विरोध आहे. महात्मा गांधींच्या मध्ये या सनातनीपणापासून जो प्रवास झालेला आहे पुरोगामी विचाराने त्याच्या देखील एक 2-4 घटना मला तुम्हाला सांगितल्या पाहिजे. मी तुम्हाला असं सांगेन की गांधीजींनी सुरुवातीला वर्णाश्रम व्यवस्थेचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे ज्या काळात गांधीजी सनातनी होते त्या काळामध्ये गांधीजींनी वर्णाश्रमाचं समर्थन केलं. गांधीजी वर्णाश्रमापासून परावृत्त केव्हा झाले? गांधीजी जातीपासून परावृत्त केव्हा झाले? तर त्याची एक फार मोठी घटना मी तुम्हाला सांगेन की महात्मा गांधी येरवड्याच्या तुरुंगात होते आणि 1930-35च्या दरम्यान आपल्याला माहीत आहे की इंग्रजांनी आपल्याला अंशतः स्वराज्य द्यायला सुरुवात केली. विशेषतः 30 साली आपल्या भारताचा जर तुम्ही इतिहास पाहाल तर तेव्हा आपल्या पहिल्या इलेक्शन भारतामध्ये स्वतंत्र भारताच्या पूर्व कालखंडामध्ये 1930च्या दरम्यान तुम्हाला आपलं पहिलं इलेक्शन झालेलं दिसतं. त्यावेळी जेवढी भारतामध्ये राज्य होती त्या राज्यांच्यामध्ये 8 राज्यांच्यामध्ये काँग्रेस सरकार आलेलं होतं आणि एका अर्थाने ते गांधी सरकार म्हणूनच सर्वत्र प्रचलित होतं. इंग्रजांना दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी म्हणजे 35 ते 39 या कालखंडामध्ये ब्रिटिशांना समर्थन द्यायचं की नाही या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये मतभेद झाले आणि काँग्रेसने 8च्या 8 सरकारं सोडली आणि मग परत इलेक्शन वगैरे झालं. तो मोठा इतिहास आहे. हे मी तुम्हाला अशासाठी सांगतो की सतत महात्मा गांधी आणि ब्रिटिश, महात्मा गांधी आणि सनातनीपण, महात्मा गांधी आणि पुरोगामीपण हा संघर्ष 1920 ते 1930 या कालामध्ये किंवा जन्मापासून 1930 पर्यंत हा संघर्ष तुम्हाला चालू दिसेल. पण 30 नंतरचे जे 48 पर्यंतचे गांधी आहेत ते अत्यंत पुरोगामी गांधी असल्याचं तुम्हाला लक्षात येईल. गांधीजींना पुरोगामी करण्याचं श्रेय मात्र 2 व्यक्तींनाच दिलं जाईल. एक आहे त्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1930च्या दरम्यान पुणे करार जेव्हा झाला तेव्हा मतभेदाचे मुद्दे काय होते? तर मतभेदाचे मुद्दे असे होते की इलेक्शन लागलेल्या होत्या आणि इलेक्शनमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना सुरू होती. पुनर्रचनेमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मधल्या काळामध्ये दलित वर्गामध्ये जी जागृती केली होती त्या जागृतीमुळे
अशी एक मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले पाहिजे. गांधीजी मतदारसंघ द्यायला विरोधी नव्हते. मतभेद कुठे होते की दलितांनी दलितांना मतं द्यायची का सर्वांनी दलित राखीव मतदारसंघाला मतं द्यायची, याच्यावर मोठ्या प्रमाणात मतभेद होते. गांधीजींना डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं मान्य नव्हतं त्या काळामध्ये. त्याचं एक कारण गांधीजी असा तर्क द्यायचे त्या काळात की केवळ दलितांनी दलितांसाठी मतं दिली तर दलित मुख्य समाजापासून तुटून बाजूला होतील, त्यामुळे मध्यप्रवाहातील लोकांनी दलितांना मतं देणं, यामध्ये दलितांना मध्यप्रवाहात आणण्याची व्यवस्था होऊ शकेल. तो मोठा इतिहास आहे. तो काही आत्ताच्या चर्चेचा भाग नाही. त्याच्यावर पण मी विस्ताराने बोलू शकेन इतका अभ्यास मधल्या काळात झालेला आहे. पण या घटनेमुळे म्हणजे दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ असावे का आणि दलित मतदारसंघामध्ये सर्वांनी मतदान करावं का, याच्यावर गांधीजींनी आंबेडकरांना केलेला विरोध हा पुणे कराराच्या रूपाने सर्वांना माहीत आहे. महात्मा गांधींनी या प्रश्नावर आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि ते इतक्या टोकाला गेलं होतं की आणखीन एखादा दिवस जर उलटला असता तर गांधीजी विल नो मोर. म्हणजे डॉक्टर असे सांगत होते की आज आणि आत्ता आणि 24 तासात हे उपोषण सोडा, नंतर गांधीजी हाताला लागणार नाही. आणि गांधीजी काही उपोषण सोडायला तयार नव्हते. लोक सगळे जायचे, आंबेडकरांना समजावून सांगायचे की बापूंना वाचवा, तुम्ही जरा माघारी घ्या, तुम्ही तरुण आहात, तुम्ही छोटे आहात गांधींपेक्षा वगैरे सगळं सांगायचे. पण आंबेडकर काही ऐकायला तयार नव्हते. आणि ती आंबेडकरांची भूमिका केवळ काळ म्हणून नव्हे पण तत्त्व म्हणून देखील मला आज तुम्ही मला विचाराल तर ती योग्यच होती. त्या क्षणाला आंबेडकरांनी जर आपला आग्रह सोडला असता तर आरक्षण मिळालं नसतं आणि दलित वर्ग हा समाजाच्या मध्यप्रवाहात आला नसता, असं माझं स्वतःचं आकलन आहे. महात्मा गांधी उपोषण सोडायला तयार नाही. साऱ्या भारतभर प्रार्थना सभा सुरू आहेत सार्वजनिक ठिकाणी की गांधीजींनी उपोषण सोडावं वगैरे. सर्व भारत सांगतो आहे गांधीजींना की तुम्ही उपोषण सोडा, पण गांधीजी कसे मस व्हायला तयार नाही. तुम्ही केव्हा तरी कलेक्टेड वर्क्स ऑफ गांधी नावाचे 100 व्हॉल्यूम्स आहेत. काही नाही, गांधीजींनी वेगवेगळ्या लोकांना लिहिलेली पत्र आहेत. त्यात आंबेडकरांना लिहिलेली पत्र आहे, तर नेहरूंना लिहिलेली पत्र, त्याच विषयावर. त्या काळामध्ये पटेलांना लिहिलेली पत्र आहे, त्या काळात शास्त्रींना, तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्रींना लिहिलेली पत्र आहे. आणखी त्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोरना लिहिलेली पत्र आहे. असं जर तुम्ही ती पत्र त्या काळातली 30च्या दरम्यानची पत्र वाचली तर तुम्हाला सगळ्या मंडळींनी गांधीजींना परोपरीने समजावून सांगितलं की हा दुराग्रह आहे आणि तुम्ही मागे घ्यावा. त्यात रवींद्रनाथांचं शेवटचं एक मागणी पत्र आहे की माणसं किती मोठी असतात. रवींद्रनाथ हे वयाने आणि अधिकाराने गांधींच्यापेक्षा मोठे. महात्मा गांधींना रवींद्रनाथांनी एक पत्र लिहिलेलं आहे उपोषणाच्या अगदी शेवटच्या क्षणी. ते तारेने दिलेलं पत्र आहे. म्हणजे त्या काळामध्ये तार ही एका ओळीची असायची, पण रवींद्रनाथांचं सगळं पत्र हे टेलिग्राममध्ये आहे. त्याचं कारण असं, ब्रिटिशांनी तो इतका मोठा टेलिग्राम तयार करून घेतला आणि तो येरोड्याला पोहोचवण्याचं काम केलं. ब्रिटिश हे गांधीजींना फार घाबरायचे. ते भारतीयांना जितके घाबरायचे नाही तितके एकट्या गांधीजींना घाबरायचे. म्हणजे मला असं आठवतं की 2018 साली मी काही काळ दीर्घकाळ सेवाग्रामला होते. निवृत्तीनंतर तिथे गांधींचं म्युझियम तयार करण्याची कल्पना होती आणि त्याचा ड्राफ्ट आणि त्याची रचना करण्यासाठी मी सेवाग्रामला बराच दीर्घकाळ त्या काळामध्ये राहिलो. तर त्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलेली गोष्ट आहे की ब्रिटिश गांधीजींना किती जपायचे. तर गांधीजींशी सतत संपर्क साधायची इच्छा ब्रिटिश व्हाईसरॉयची असायची.
आणि गांधीजींना संपर्क करायचं झाला तर ब्रिटिशांना काय काय करावं लागायचं. ते विमानं काही आजच्यासारखी भुरभुर उडायची नाही त्या काळामध्ये, अपवाद विमानतळ. तर एखादा खलिता किंवा एखादं पत्र गांधींना जर पोचवायचं असेल तातडीने, तर रेल्वेतून व्हाईसरायचा अधिकारी दिल्लीतून निघायचा, तो वर्ध्याला यायचा, वर्ध्यातून चालत त्याला सेवाग्रामला यायला लागायचं. म्हणजे रस्ता पण नव्हता सेवाग्रामला यायला. तर ब्रिटिश असं म्हणायचे त्या काळात गांधीजींना की तुम्ही आमची तापद्रा वाचवा, तुम्ही पोस्ट ऑफिस सुरू करा. आणि गांधीजी तुम्हाला माहीत आहे यंत्राच्या विरुद्ध, तंत्राच्या विरुद्ध असं गांधींचं स्वतःचं एक रोजगाराभिमुख भारत घडवण्याची स्वतःचं तत्त्वज्ञान होतं. गांधीजी ह्याला काही तयार नव्हते. तुम्हाला पटणार नाही की व्हाईसरायने म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या खर्चाने गांधीजींसाठी हॉटलाईन सेवाग्रामला आणून जबरदस्तीने लावलेली, की गांधी विरोध करत असताना ते म्हणले इट्स ए मॅटर ऑफ अवर ॲडमिनिस्ट्रेशन, नथिंग डू विथ यू. म्हणजे आम्ही इथे फोन लावलेला आहे, हा आमच्यासाठी लावला आहे, तुम्हाला वापरायचं की नाही तुम्ही ठरवा, पण आम्ही फोन तुम्हाला करणार निरोप. आणि फोन घ्यायला एक IAS ऑफिसर ठेवले, म्हणजे दिल्लीतून तो बोलायचा आणि इथे निरोप द्यायचे. आणि त्या काळात 1935-38च्या दरम्यान ब्रिटिशांनी गांधीजींसाठी हॉटलाईन याचा अर्थ असा, व्हाईसरायने उचलला की फक्त तो गांधींनाच लागायचा, डायरेक्ट फोन. हे मी कशासाठी सांगतो तुम्हाला, गांधीजी किती मोठे होते. गांधीजी ही ब्रिटिशांची गरज होती, ब्रिटिश ही गांधीजींची गरज नव्हती. अशा कितीतरी घटना मला त्या काळामध्ये लक्षात आलेल्या. तर ही जी तार होती रवींद्रनाथ टागोरांची, ती ब्रिटिशांनी सेपरेट सिस्टीमनी केबलवर तयार केली आणि ती येरवड्याला विदिन नो मोमेंट पोहोचवलेली आहे. म्हणजे गांधीजी अंतिम क्षण आपल्या जीवनाचे मोजत आहेत. गांधीजींना उपोषण सोडायसाठी तऱ्हेची प्रेशर सुरू आहे, लोक निर्धारे घालत आहेत, गांधीजी कुणाचं ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांनी रामबाण उपाय म्हणून टागोरांना विनंती केली की तुम्हीच भारतामध्ये गांधींना काही सांगू शकाल असं आहे. ती जी तार आहे, त्याची पत्र आहे, ती तुम्ही केव्हा तरी काढून वाचा. पत्र काही आहे, किती थेट पत्र आणि गांधीजींना लिहिलेलं पत्र सगळ्यात महत्त्वाचं. गांधीजींना टागोरांनी असं लिहिलं आहे, तुम्ही अलीकडे मी पाहतो उठसूट उपोषण करता आहात. अलीकडे मी पाहतो आहे की तुम्ही उठसूट उपोषण करता आहात. उपोषण हा काही प्रश्न सोडवण्याचा रामबाण उपाय नव्हे, टागोर गांधींना सांगतायत. आणि मी अलीकडे असंही पाहतो आहे की तुम्हाला नैतिकतेचा अहंकार आलेला आहे. हे फक्त टागोरच गांधींना सांगू शकतात. आणि जर तुम्हाला तुमच्यापेक्षा भारत मोठा वाटत असेल, जर तुम्हाला आहेच ना, व्यक्तीपेक्षा देश मोठा, जर तुम्हाला तुमच्यापेक्षा भारत मोठा वाटत असेल तर तुम्ही उपोषण सोडावे. शेवटचं वाक्य. ते पत्र वाचल्यानंतर गांधीजींचं सगळं मॉरल संपलं. आणि गांधीजी असं म्हणले की ठीक आहे, टागोरांचा मी विरोध करू शकत नाही, फक्त एक अट अशी आहे की टागोरांनी मी लिंबूचा रस द्यावा. मी टागोरांनी उपोषण सोडायला लिंबूचा रस मला द्यावा, मी सोडायला तयार. ब्रिटिशांनी खास विमानाने टागोरांना पुण्याला आणलं आणि दुसऱ्या दिवशी उपोषण सुटलेलं. हे मी कशासाठी सांगतो की गांधीजी हा माणूस अत्यंत तत्वनिष्ठ, विचारनिष्ठ आणि ज्याला लोक हेकेखोर म्हणतात, तो हेका नव्हता त्यांचा. मी तुम्हाला परत आकलनाने असं सांगेन की गांधीजींची इच्छा अशी होती की स्वतंत्र मतदारसंघ असू नये, असं त्यांना पत्र घ्यायचं काय गरज नाही, तब्येत अलीकडे बरी नसते. तर गांधीजी ज्या अर्थाने लोक हेकेखोर गांधींना समजतात, त्या अर्थाने गांधीजी हेकेखोर नव्हते. माझं असं आकलन आहे की ज्या काळामध्ये गांधीजींनी दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाचा विरोध केला, त्याचा मोठा पत्रव्यवहार आपण जेव्हा तरी सगळ्यांनी वाचायला पाहिजे.
तो पत्रकार काय सांगतो? तो पत्रकार असं सांगतो की तुम्ही दलितांना मुख्य प्रवाहापासून बाजूला ठेवू नका, ते आपलेच लोक आहेत, ते आपल्याबरोबर राहिले पाहिजेत, मध्य प्रवाहात राहिले पाहिजेत. त्यामुळे सॅग्रिगेशन इन पॉलिटिक्स शुड नॉट बी टॉलरेटेड, अशी ती वाक्य आहे. याचा अर्थ काय होता की गांधीजींना दलितांना संरक्षण द्यायचं होतं, पण दलितांना विभाजित करायचं नव्हतं. आज तुम्हाला 2021 साली चित्र काय दिसतं का? की आज म्हणजे मला कधी कधी ते बोलणाऱ्यांच्या म्हणजे ते विजय तेंडुलकर किंवा ते की माझ्या हातात लेखणीच्या ऐवजी पिस्तूल असतं तर मी गोळी मारली असती कुणाला, तुम्हाला कुणाला गोळी मारली होती ते माहिती. तसं आज मला असं वाटतं की दलित वर्गाच्या विकासाची पोषून वर्तमानात जेव्हा मी पाहतो की अलीकडे खाजगीत लोक फार वाईट शब्द वापरतात की दलित ब्राह्मण असा एक शब्द वापरायला लागले. मला असं वाटतं की यासारखी विकृती दुसरी कोणतीही समाजामध्ये असणार नाही. आपण सर्व पुरोगामी लोकांनी या विकृतीपासून समाजाला वाचवलं पाहिजे. की दलितांचा विकास तुम्हाला बघवत नाही ही कोणती मानसिकता आहे? दलितांचा विकास हे काही उपकार नव्हे. तुम्ही हजारो वर्ष दलितांच्यावर जे अन्याय केले त्याचं हे अगदी जुजबी असं प्रायश्चित आहे, सामाजिक आहे. सामाजिक न्याय नावाची गोष्ट दुसरं तिसरं काही उपकार नाही आहे दलितांवर. ते प्रायश्चित म्हणून तर आहेच, पण मानव म्हणून मी परत तुम्हाला असं सांगेन जगाचा अभ्यास म्हणून की भारतामध्ये दलित जसे मध्य प्रवाहात आले गेल्या 70 वर्षांमध्ये, तसं तुम्ही अमेरिकेत पाहाल की आपल्याकडे जात व्यवस्था आहे, युरोपमध्ये वंश व्यवस्था आहे. वंश व्यवस्थेमध्ये परवा जॉर्ज फॉयडची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये एक सुंदर चित्र आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं की समाज कसा बदलतो. की जॉर्ज फॉयडच्या हत्येनंतर रस्त्यावर आलेले लोक केवळ कृष्णवर्णीय नव्हते, श्वेतवर्णीय मोठ्या संख्येमध्ये होते. हे समाजाचं संक्रमण जे आहे ना ते गांधीजींना त्या काळामध्ये अभिप्रेत होतं. दुर्दैवाने भारत हा ऑर्थोडॉक्स असल्यामुळे आपल्याकडे तितकं परिवर्तन, इतकं प्रगल्भ परिवर्तन आपल्या समाजामध्ये झालं नाही. पण सनातनी गांधींचं पुरोगामी होणं असा विचार करत असताना मला तुम्हाला आवाहन करायचं की आपण सर्वांनी या छोट्या छोट्या गोष्टी जातीभेदाच्या पलीकडे जाऊन गांधींच्या व्यापकतेने या सगळ्या प्रश्नांच्याकडे बघितलं पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी अपील्स आहेत ती पण अपील्स वाचायला तुम्हाला उपलब्ध आहे. ती तुम्ही वाचल्यानंतर असं लक्षात येईल की महात्मा गांधींना उपोषण सुटल्यानंतर असं लक्षात आलं की दलितांचा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. तेव्हा महात्मा गांधींनी 32 साली म्हणजे कायदेभंगाची चळवळ त्यांनी मागे घेतली. चौरा हत्याकांडामध्ये पोलिसांचे खून झाले, हत्या झाल्या आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं आणि आंदोलन पण मागे घेतलं. 32 साली महात्मा गांधींनी येरवड्याच्या तुरुंगामध्ये परत आणि तिकडे आगा खान पॅलेसमध्ये काही काळ 2 सेशन्स वारंवार केलेली तुम्हाला कागदपत्राच्या आधारे दिसते की गांधीजींनी असं ठरवलं की इथून पुढच्या आयुष्यात, आणि हे परत मी सांगेन जबाबदारीने की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे गांधीजी सक्रिय राजकारणातून मुक्त झालेले आहेत. 1930-32च्या दरम्यान गांधींच्यामध्ये जी परिवर्तन झाली त्या परिवर्तनातून गांधींनी निर्णय घेतला की मी सक्रिय राजकारणात राहणार नाही, मी काँग्रेसचा 4 आण्याचा पण सदस्य राहणार नाही. गांधीजींनी त्या काळामध्ये जे सनातनी ब्राह्मण होते त्यांना बोलवलं आणि जे पुरोगामी ब्राह्मण होते त्यांना पण बोलवलं. सनातनी ब्राह्मणांच्याकडून समजून घेतलं की वर्णाश्रम व्यवस्था का असली पाहिजे आणि पुरोगामी ब्राह्मणांच्याकडून समजून घेतलं की धर्मामध्ये जातीभेद नष्ट करण्याला काही अधिकार आहेत का आणि काही वाव आहेत. केवलानंद सरस्वती वाईचे एक मोठे संस्कृत पंडित होते. केलं दफ्तरी, डॉक्टर केलं दफ्तरी यांनी हिंदू धर्माचा इतिहास लिहिला. ते सिद्धेश्वर शास्त्री चित्रा, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री अशी 5 मंडळी, त्या 5 मंडळींनी गांधीजींना
जे उपनिषद ऋग्वेद वगैरे सगळ्यातील ऋचा काढून गांधींना असे समजावून सांगितलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये जातीभेदाला कोणताच आधार नाही आणि जातीभेद हा हिंदू धर्माचा भाग नाही. गांधींची खात्री झाल्यानंतर गांधीजींनी 32 ते 38 या काळामध्ये साधारणपणे 7 स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट रिगार्डिंग अनटचॅबिलिटी नावाची 7 स्टेटमेंट आहेत. त्यातलं पहिलं स्टेटमेंट हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री, केवलानंद नारायण शास्त्री मराठे यांनी एक केलेलं आहे आणि ते विशेषतः हरिजनच्या पहिल्या अंकात ते अनटचॅबिलिटीबद्दलचं गांधींचं धोरण म्हणून ते छापण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सांगेन की याच काळामध्ये गांधीजी एक साप्ताहिक सुरू करतात इंग्रजी आणि त्याला पण हरिजन नाव देतात. हरिजन एकाच साप्ताहिकाला हरिजन नाव देणं हा काही योगायोग नव्हता. गांधीजींनी ठरवलं होतं की बदलत्या काळात मला अस्पृश्यत्व घालायचं काम करायचं आहे आणि ते माझं इथून पुढचं जीवन कार्य आहे. म्हणून गांधीजींनी हरिजन सुरू केलं आणि हरिजनमधलं सगळा तुम्ही पत्रव्यवहार वगैरे वाचला, लेटर्स टू काँग्रेसमधून वाचा, बरीच अशी पत्र आहेत गांधीजींनी काँग्रेसमधून लिहिली. त्यातून देखील हरिजनांच्या प्रती गांधीजींचं बदलतं मत तुम्हाला वारंवार वाचायला मिळेल. यानंतर गांधीजींनी असं ठरवलं की मी उत्तर आयुष्य हे अस्पृश्यता निवारणासाठी खर्च करेन. त्यावेळी जमनालाल बजाज हे गांधीजींचे अत्यंत स्नेही आणि अत्यंत कट्टर समर्थक असे. गांधीजींच्यावर जेव्हा जेव्हा काँग्रेसमध्ये मतभेद झाले, तुम्ही काँग्रेसचा पण एकदा इतिहास केव्हा तरी पहा. मला या माणसाचं कौतुक वाटतं की मतभेदासह एखादी ऑर्गनायझेशन टिकवणं ही केवढी एका रिंग मास्टरची कुशलता असते. विशेषतः वर्तमानात काँग्रेसचा जो जी वाताहत मी पाहतो, मी काही काँग्रेसमन नाही, पण मला काँग्रेसचं खरंच आता वाईट वाटतं की आता आपणच कोणीतरी काँग्रेस सुधारली पाहिजे असं वाटावं, अशी एक वर्तमान काँग्रेसची स्थिती आहे की आपण काँग्रेसमध्ये जावं आणि आता काँग्रेसला जरा सद्बुद्धी द्यावी, अशापर्यंत त्या काँग्रेसची स्थिती आहे. त्याचं कारण पण गांधीजींच्या बद्दलची आस्थाच आहे. महात्मा गांधींनी जमनालाल बजाज यांना बोलवलं. ही 33-34ची गोष्ट आहे आणि त्यांना असं सांगितलं की माझं उर्वरित आयुष्य हे अस्पृश्यता निवारणाला अर्पण करायचं. इथून पुढचा माझा जो काही काळ असेल तो मी अस्पृश्यता निवारणाचं काम करेन. तर तुम्ही मला असे गाव द्या, शोधा, विशेषतः तुमच्या जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये शोधा. गांधींच्या अटी काय होत्या की जिथे जाऊन आपल्याला काम करायचं की ते गाव पूर्ण हरिजनांचं असेल, असं गाव शोधा की जे गाव पूर्ण हरिजनांचं असेल. त्या गावामध्ये विकासाची कोणती चिन्ह असता कामा नये, लाईट असता कामा नये, रस्ता असता कामा नये, दिवाबत्ती असता कामा नये, पाण्याचा नळ असता कामा नये. म्हणजे मला एक असं रोल मॉडेल हरिजन विकासाचं तयार करायचं आहे की जे पुढे भारताचं रोल मॉडेल होईल. जमनालाल बजाज यांनी आपल्या जिल्ह्यातली सगळी गावं शोधून काढली आणि त्यांना वर्ध्याच्या जवळ पायी अंतराने जाता येईल 10-15 मिनिट अशा अंतरावर शेगाव नावाचं, ते गजानन महाराजांचं शेगाव ना, शेगाव आहे. हे शेगाव जे आहे हे पूर्वी सेगाव अशा नावाने ओळखलं जायचं. त्याचंच नाव पुढे सेवाग्राम आहे. म्हणजे पूर्वी जर तुम्ही गांधींचा पत्रव्यवहार पाहिला तर सेगाव असाच पत्रव्यवहार तुम्हाला पाहायला मिळेल. ब्रिटिशांनी गांधीजींच्यासाठी जसा हॉटलाईन आणली तसे पोस्ट ऑफिस पण आणलं. तर त्या सेगावच्या पोस्ट ऑफिसचं वैशिष्ट्य आहे की रोज 7 थैल्या पत्र गांधीजींना यायची आणि एक टांगा वर्ध्याहून सेगावला केवळ टपाल घेऊन यायचा. तर शेवटी पोस्ट खात्याने ब्रिटिशांना कळवलं की यांचं टपाल वर्ध्यापेक्षा जास्त असतं, तेव्हा त्यांच्यासाठी स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करा आणि मग शेगावला पोस्ट ऑफिस तुम्हाला सुरू झालेलं दिसेल. तर त्या शेगावमध्ये आजही तुम्ही जावा,
मी अनेक वेळा जाऊन आलेलो आहे. 1973 पासून सेगावला जातो. पहिल्यांदा मला आठवतं की आंतरभारतीमध्येच मी पहिल्यांदा सेवाग्रामला गेलो. इमर्जन्सीमध्ये मला आठवतं की अण्णासाहेब संस्थे होते, कोरेगावकर ट्रस्टचे अध्यक्ष. आणि एक प्रसंग असा आला की इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधी विनोबांना भेटायला म्हणून यायचं अचानक ठरलं. संदर्भ असा होता की इंदिरा गांधींना आणि वाणीला विनोबांचा पाठिंबा हवा होता आणि त्यासाठी विनोबांच्याकडे इंदिरा गांधी येणार होत्या. अण्णासाहेबांना असा निरोप आला की तुम्ही तातडीने सेवाग्रामला या, इंदिरा गांधी येणार. अण्णासाहेबांची तब्येत बरी नव्हती. मी कोणतरी त्यांना एस्कॉर्ट पाहिजे होता, म्हणजे मदतनीस पाहिजे होता. त्या काळामध्ये मी व्यंकटपणसारखे खालीचे कपडे घालत होते. व्यंकटपणसारखी गाडी पण मला होती त्या काळामध्ये. त्यांनी फोटो काढले तर तुमच्या लक्षात येईल. ए बी देशपांडे नावाचे ते म्हणले की जोही तू अण्णांच्या बरोबर जरा गेला असतं संस्थेला मदत होईल. तेव्हा कोरेगावकर ट्रस्टतर्फे आंतरभारतीला 7 लाख रुपये देण्याची चर्चा सुरू होती. माझ्या जाण्यामुळे ती फ्री झाली. 7 लाख रुपये हे इतिहास म्हणून सांगतो तुम्हाला. गमतीचा तो काही माझ्यामुळे नव्हे, पण तो एक स्टेपिंग स्टोन ठरला त्या आत्रेमुळेचा. आम्ही गेल्यानंतर म्हणजे मला मी एका मोठ्या गोष्टीचा साक्षीदार असल्याचा मला आनंद आहे की आणि त्या काळात मी पुढे गेलो होतो, पण कोल्हापूरून 10-12 लोक पाडगावकर वगैरे आचार्यकुल परिषदेच्या अधिवेशनासाठी म्हणून आले. त्यांच्याबरोबरच मी जाणार, पण मी अण्णासाहेबांसाठी पुढे गेलो होतो. नंतर पाडगावकर वगैरे आले. संदर्भ असं आहे तो गांधींशी दूरचा नाही आहे, पण संबंधित नक्की आहे. तो कसा मी तुम्हाला सांगणार की त्या काळामध्ये 73ची विनोबांना ऐकायला येत पूर्ण ठार ऐकायला येत. त्या काळामध्ये विनोबा पाटीवर लिहायचे. त्यांना काही निरोप द्यायचा असेल तर पाटीवर लिहायचा आणि ते जे सांगायचे ते पण पाटीवरच सांगायचे. असं ठरलं की विनोबांची ही भेट इंदिरा गांधींची खाजगी भेट आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या भेटीला उपस्थित राहता येणार नाही, पण साक्षीदार म्हणून कोणतरी एक उपस्थित असला पाहिजे. म्हणून विनोबांनी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांची निवड केली. योजनेप्रमाणे असं ठरलं होतं की इंदिरा गांधी, विनोबा आणि अण्णासाहेब असं व्हायचे. अण्णासाहेब मला म्हणले की सुनील तू माझ्याबरोबर चल, म्हणजे मी जे बोलतो ते खरं आहे की नाही त्याचा एक साक्षीदार पाहिजे, म्हणून तू माझ्याबरोबर चल. मी गेलो त्या अण्णांच्या मागे निघालो तर ते म्हणजे 3 लोकांनाच परवानगी. तर म्हणजे आम्ही दोघं एकच होतो. अण्णासाहेब म्हणजे वाक्य मला अजून चांगलं आहे आठवतं. आम्ही दोघे एकच होतो आणि त्यांनी बघितलंच नाही ते CBIच्या लोकांच्या, कारण ते त्याला माझा हात धरून चालायला लागले. त्यांनी काही नंतर आढळलं नाही. तर तिथे गेल्यानंतरचा प्रसंग आपण केव्हा तरी विनोबांना आणीबाणीला पाठिंबा दिला म्हणून दोष देतो ना, तशी वस्तुस्थिती नाही. महात्मा गांधी, विनोबा ही माणसं अशी पासरीने विकत घेण्याच्या योग्यतेची केव्हाच नव्हती आणि नाही. आपण केव्हा तरी जबाबदारीने समजून घेतो. मला चांगलं आठवतं की इंदिरा गांधी अशी गुलाबी साडी दिसून डोक्यात पदर घेऊन छान बॉटल लावून हेलिकॉप्टरमधून उतरून आल्या. एका खोलीत गेल्या, गुलाबी साडी बदलली, पांढरी काठा पदराची म्हणजे जॉर्जेटची साडी बदलून खादीची साडी घालून त्या आल्याचं मी चांगलं बघितलेलं आहे. फक्त व्हिडिओ शूटिंग झालेलं नाही, त्यासाठी काही व्हिडिओ शूटिंग नव्हतं, पण यात कसली अतिशयोक्ती. आणि लिटरली विनोबा बाजल्यावर बसले होते, कॉट त्यांचा होता त्याच्यावर, आणि आम्ही तिघं खाली बसलेलो. अगदी ध्यानस्थ बसल्यासारख्या
नंबर असलेला होता. योजनेप्रमाणे त्यांच्यापुढे एक पाटी होती, पेन्सिल होती. त्यांनी पाटीवर असं लिहिलं, बाबा मुझे आशीर्वाद दीजिए. इंदिरा गांधींनी लिहिलं, बाबा मुझे आशीर्वाद दीजिए. विनोबांनी ते वाचलं आणि मागच्या बाजूला उलट करून लिहिलं, मेरा आशीर्वाद सबको है. मेरा आशीर्वाद सबको है म्हणजे त्यांनाच नाही, जयप्रकाशांना पण आशीर्वाद होता. पण बाहेर आल्यानंतर इंदिरा गांधींना, म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे की बाहेर आल्यानंतर सगळ्या पत्रकारांनी गराडा घातला, मिसेस प्राईम मिनिस्टर प्लीज ब्रीफ अस, मिसेस प्राईम मिनिस्टर ब्रीफ अस. तर हिंदीमध्ये त्या म्हणल्या, बाबाने मुझे आशीर्वाद दिया है. अर्धसत्य सांगितलं. मी तुम्हाला असं सांगेन की गांधीजींच्या बद्दल देखील अशी अनेक अर्धसत्य आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत की ज्यामुळे गांधींना वारंवार बदनाम केलं जातं. मी तुम्हाला असं सांगत होतो की अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये शेगावमध्ये गांधीजी आल्यानंतर त्यांनी ज्या 3-4 गोष्टीच्या अटीवर शेगावची निवड केली, त्याच्यामध्ये हरिजनांच्या बद्दल किती टोकाची आस्था, सहानुभूती गांधींच्या मनात होती. मला कधी कधी पुणे करारावरनं गांधींना दोष देण्याचे प्रसंग जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला त्याच्या वेदना आजही होतात असं वाटतं. म्हणजे आपण इतिहास असा दूध का दूध पाणी का पाणी आपण बघत नाही, त्यामुळे कधीतरी बायस होऊन आपण गांधींच्याकडे बघतो. मी गांधींचं समर्थन नाही, पण अभ्यासानंतर माझं जे आकलन आहे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल स्वतंत्र आकलन आहे, तसं गांधींच्याबद्दल देखील स्वतंत्र आकलन असं आहे की ते कधीतरी सनातनी होते खरं आहे, पण जेव्हा त्यांचं हृदय परिवर्तन झालं तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचा हातचा हरिजनांच्या बद्दल आपल्या मनात ठेवला. मी त्याची उदाहरण तुम्हाला सांगणार की गांधी आश्रमामध्ये त्यांनी कार्यकर्ते म्हणून सेवाग्रामच्या आश्रमामध्ये, साबरमतीच्या आश्रमामध्ये, कोरबच्या आश्रमामध्ये, सदाकत आश्रमामध्ये सगळे आश्रम मी फिरलेले. मी गांधीवादी जरी नसलो तरी गांधींचे सगळे आश्रम पाहिलेला आणि राहिलेला मनुष्य. मी असं पाहिलंय की सगळ्या आश्रमामध्ये दलित कार्यकर्ते होते. नुसते दलित कार्यकर्ते होते असे नाही, तर गांधीजी अत्यंत चतुरपणे, तुम्ही जर कधी गांधी आश्रमात गेला तर कुठे आहेत गांधीजी कार्यकर्त्यांना राहण्याचे सगळीकडे. तर गांधीजी कुटी वाटून देताना एक ब्राह्मण आणि एक हरिजन अशी कुटी वाटून द्यायची. म्हणजे एक ब्राह्मण कार्यकर्ता आणि दुसरा हरिजन, रोटी पेटी व्यवहार त्यांच्यात सुरू झाला की आपोआप जातीभेद संपला. गांधीजींची ही जी दृष्टी आहे ती कधी कोणी समोर आणत नाही. मला तुम्हाला असं सांगायचं की अस्पृश्यता निवारणाचं काम करायचं ठरवल्यानंतर शेगावची निवड, शेगावच्या आश्रमामध्ये किंवा सेवाग्रामच्या आश्रमामध्ये आजही, म्हणजे मी 2018 साली होतो ना, आजही गांधी आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शेगावचेच लोक आहेत. गांधींची तिथे 400 एकर शेती जी आश्रमाची आहे, त्या आश्रमाचे मजूर देखील दलितच आहेत आजही, आणि ते परंपरेनं आहेत. म्हणजे त्यांच्या 3ऱ्या-4थ्या पिढ्या आजही सेवाग्रामच्या शेतीमध्ये काम करतात. मला हे तुम्हाला अशासाठी सांगायचं आहे की गांधींचे सनातनी विचार असताना केव्हा तरी गांधीजींनी भंगीमुक्तीचा विचार बोलून दाखवला. आणि तो भंगीमुक्तीचा विचार बोलून दाखवत असताना म्हणजे ह्युमनाइज स्कॅव्हेंजिंग जे होतं ते नष्ट करण्यासाठी गांधीजींनी काही लेखन केलेलं. ते लेखन केल्यानंतर या सेवाग्राम आश्रमात आल्यानंतर मी 73 साली असं पाहिलं, आता ते नाही आहे तिथे ते संडास, पण गांधीजींनी भंगीमुक्तीसाठी संशोधन केल्याचं दिसेल तुम्हाला. तुम्ही केव्हा तरी शोभा भागवतांनी अनुवाद केलेलं बहुरूपी गांधी नावाचं पुस्तकाचं, तुम्हाला गांधी चांभार असलेली दिसेल, तुम्हाला गांधी भंगी असलेली दिसते, तुम्हाला गांधी गवंडी असलेली दिसते, तुम्हाला गांधी डॉक्टर असलेली दिसते, तुम्हाला गांधी लेखक दिसते. किती रूपं गांधीजींची तुम्हाला ते बहुरूपी गांधी या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. इथे त्यांनी ज्या 17 वेगवेगळ्या संडासांचं संशोधन केलं, 17 वेगवेगळ्या प्रकारचे संडास बांधले, आणि त्याचा एकमेव कार्यक्रम असा होता की भंग्यांशिवाय संडास सफाई आपल्याला करता आली पाहिजे.
गांधींच्या आश्रमामध्ये नियमच असा होता की सगळ्यांनी सगळी कामे स्वतःची स्वतः करायची. मला असं चांगलं आठवतं की परत 1900 म्हणजे त्यापूर्वीचा काळ आहे हा. परत मी पाडगावकरांच्या बरोबरच बाबा आमटेंच्याकडे 1967-68 गेलो आणि पाडगावकरांनी आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पहिली श्रमछावणीची आनंदवनला झाली, बरोबरला झाली. बरोबरच्या पुढे आनंदवन म्हणजे मूल कदमवारांचं गाव आहे, तिथे ती छावणी झाली. बाबांनी आमच्या लोकांना असं सांगितलं की कामं तुम्ही निवडायची, कामं ही आहे. तर त्यातलं संडास सफाईचं काम पाडगावकरांनी आपल्याकडे घेतलं, म्हणजे आमच्या टीमकडे घेतलं. आम्ही 15 दिवस केवळ संडास सफाईचं काम करतो. मला सांगा, त्या संडास सफाईचं काम म्हणजे काय होतं, तर गांधी संडास तयार करण्यात आले. गांधींचे संडास असे होते खेळा करण्यासाठी एक चरमधली खोदली जायची, त्याच्यावर फळ्या ठेवल्या जायच्या, फळीवर बसायचं, समोर मातीची ढीग असायची. संडास झाल्यानंतर मातीने संडास झाकायची आणि पाण्याने आपलं ढुंगण धुवायचं. हा गांधीचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये पाण्याचा काटकसरी वापर, मलाचं कंपोस्ट खतामध्ये रूपांतर. गांधीजी हे संशोधक होते, याच्यावर संशोधन झालेले. तुम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जे रिसर्च पेपर वाचाल त्याच्यामध्ये इन्व्हेंटर गांधी नावाचं एक चॅप्टर आहे आणि गांधींच्या अनेक मुद्द्यांवर लोकांनी तुम्हाला संशोधन केलेलं असेल. तर हे अस्पृश्यता निवारणाचं कार्य ज्या 2 लोकांनी गांधींच्या मनामध्ये भरवलं, त्याच्यामध्ये तुम्हाला जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात, तसे गोपाल रामचंद्र राव नावाचे गोरा त्यांना म्हटलं जायचं, त्यांनी पण गांधीजींचं परिवर्तन मोठ्या प्रमाणात केलं आणि गांधीजी पुरोगामी झाले. गांधीजी पुरोगामी किती झाले पुढे, म्हणजे एक त्यांना 50% पुरोगामी आंबेडकर आणि गोरांनी बनवलं. उरलेला 50% पुरोगामी व गांधीजींना त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या सुनेनी शिकवलं. त्याची कथा अशी आहे की त्यांचा शेवटचा मुलगा देवदास, गांधीजी आणि राजगोपालाचारी हे दोघं एकमेकाचे अत्यंत घनिष्ठ मित्र, काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते. नंतर आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले व्हाईसरॉय होण्याचा सन्मान देखील राजगोपालाचारींना इतिहासामध्ये मिळाला. गांधींचा शेवटचा मुलगा देवदास आणि राजगोपालाचारींची कन्या लक्ष्मी हे दोघं एकाच आश्रमात राहिल्यामुळे आणि दोघं तरुण असल्यामुळे दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले. आणि त्या दोघांनी असं ठरवलं की नथिंग डुईंग, आम्हाला धर्म जात वगैरे माहित नाही, आम्ही लग्न करणार. गांधीजी आणि राजगोपालाचार्यांच्या पुढे प्रश्न होता. प्रश्न काय होता, तर गांधीजी वैश्य होते आणि राजगोपालाचारी ब्राह्मण होते. खरं म्हणजे दोघंही आपापल्या समाजातील उच्च वर्ग, पण पूर्वी जातीपातीच्या भिंती इतक्या कणखर होत्या की कराडे ब्राह्मणांनी चिप्पावाल्यांशी लग्न करायचं नाही आणि 96 कुळींनी 54 कुळींशी 56 कुळींशी लग्न करायचं नाही, असा तो काळ होता. आपल्या समाजामध्ये जात आणि वर्ण व्यवस्था इतकी पक्की होती की आपण एका गोत्राचा संबंध दुसऱ्या गोत्राशी आपण कधी रोटी व्यवहारात आणत. परत गांधीजींना लक्ष्मण शास्त्रींची आठवण, परत त्यांनी राजगोपालाचार्यांना निरोधून लक्ष्मण शास्त्रींना बोलवलं. म्हटले की ही मुलं काही ऐकायला तयार नाही आणि ती आमचं नाक कापायला निघालेली आहे. वाक्य बरं का, हे आमचं नाक कापायला निघालेले आहे, तर तुम्ही काहीतरी मार्ग काढाल का. तर गांधीजींना लक्ष्मण शास्त्री म्हणले की प्रायश्चित विधान आहे, म्हणजे तुम्ही आधी प्रायश्चित घ्यायचं, म्हणजे यांनी जात परिवर्तन केलेली आहे, त्याचं प्रायश्चित म्हणून आम्ही काहीतरी करतो आहोत आणि परवानगी द्यायची. तर म्हणजे हे चांगलं आहे, म्हणजे तुम्ही प्रायश्चित घ्यायला तयार. गांधीजी आणि राजांनी प्रायश्चित घेतलंय आणि या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. पण पुढे गांधीजींनी एक नियम केला. तो नियम काय मित्रांनो, की इथून पुढे मी माझ्या आयुष्यात फक्त आंतरजाती आणि आंतरधर्मीय विवाहांनाच उपस्थित राहील. म्हणजे त्याची टोकाची गांधींची कसोटी अशी होती की गांधींची आयुष्यभर सोबत करणारे त्यांचे सेक्रेटरी देसाई
महादेव देसाई यांचा मुलगा नारायण देसाई. नारायण देसाईचं लग्न ठरलं आणि त्यांनी स्वजातीयमध्ये लग्न ठरवलं. गांधीजी आपल्या सचिवाच्या मुलाच्या लग्नाला गेलेले नाही. आपण केव्हा तरी गांधीजींची ही पण कर्मठता लक्षात घेतली की त्यांचं सनातनी पण जितकं कर्मठ होतं तितकं पुरोगामी पण देखील कर्मठ होतं. म्हणजे एकदा एखादा विचार पटला की त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ही जी गांधीजींची मोठी गोष्ट होती. मला नेहमी मित्रांनो असं वाटतं की आपण गांधीजींच्याकडून जर काही शिकायचं असेल तर सतत नव्या काळाकडे तोंड करून जे नवे नवे विचार असतील त्या नव्या विचारांचा स्वीकार करणे आणि त्या नव्या मतांवर अडीग असं उभं राहणे, कृतसंकल्प होणे, याला पुरोगामित्व, याला प्रागतिकता म्हणतात. हे गांधीजींचं चारित्र्य विचार आपल्याला सांगतात. ते आपण समजावून घेणं ही खरं गांधीजींना दिलेलं अभिवादन आहे. मी आणखी तुम्हाला अशाच बऱ्याच गोष्टी सांगू शकेल, पण एक तात्विक मुद्दा म्हणून दोन गोष्टी चर्चेत आलो होतो की गांधीजी पूर्वी जात धर्म मानायचे, ते जात धर्म कसे सोडले, त्यांनी आंतरजातीय आंतरधर्म विवाहाचं समर्थन कसं केलं, त्यांनी अस्पृश्यता निवारणाचं काम कसं केलं, याची अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. आपण गांधीजींना अत्यंत मोकळेपणाने अभ्यासावं आणि अभ्यासून गांधी आचरावं. आज देखील वर्तमानात 2021 साली मित्रांनो आपल्याला सगळ्यांना कोणाची जर गरज असेल तर ती परत महात्मा गांधीजींचीच आहे.